नांदगाव तालुक्यातील दिवसाढवळ्या सोने चोरीला. माजी सैनिकांच्या घरातून दिवसाढवळ्या सोन्याचे दागिने लंपास. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पुन्हा एकदा चोरीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. साकोरा गावात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी एका माजी सैनिकाच्या घराला लक्ष्य करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार साकोरा येथील माजी सैनिक कर्मचारी सुरेश भगवान बोरसे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. माजी सैनिकांची पत्नी या घरातील गच्चीवर धुणेवाळ टाकण्यासाठी गेल्या असताना काही क्षणांचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यानंतर घरातील फ्रीजच्या कव्हरच्या कप्प्यात ठेवलेली सोन्याची डायमंड रिंग तसेच सुमारे 6 ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात आरोपींनी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी स्वाती सुरेश बोरसे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 216/2026 भारतीय न्याय संहिता कलम 331(4) आणि 305 अनुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार मनीषा घुगे तसेच पोलीस हवालदार दिलीप निकम हे करीत आहेत. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे साकोरा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून माजी सैनिक कर्मचारीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, अशी संतप्त चर्चा आता संपूर्ण नांदगाव तालुक्यात रंगू लागली आहे. साकोरा परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक सतर्क झाले असून आता पोलीस प्रशासन चोरट्यांपर्यंत कितपत पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.